बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. लेखक श्री दत्तात्रय मानुगडे लिखित कादंबरी आणखी एक सावित्री. प्रकरण पहिले. मानव स्वतःचं जीवन जगत असताना त्याला अनेक अग्निदिव्यातून जावं लागतं. त्या माणसाला त्याचा फार त्रास होतो. असं म्हणतात ते अगदी खरं आहे. या संसाराला एक लागत नाही. अगदीच म्हटलं तर जेवणापासून पाहावं लागतं. साधुसंत सांगतात, संसार करा नेटका. पण या मानवाने कोणता व कसा संसार करावा हे कुठं सांगितलं आहे? खरंच माणसाचं पोट हे फार वाईट आहे, फार वाईट. या पोटासाठी काय काय भानगडी कराव्या लागतात हे मानवाला आता चांगलं माहीत झालं आहे. शिवाय या पोटासाठी दिवसातून काही वेळा खोटं बोलावं लागतं. या खोटेपणाचा हा खेळ पूर्वीपासूनच चालू आहे. पण मानव मुळातच गरीब असला तर अतिशय कटकटीतून उभ्या जीवनातून त्याला मार्ग काढावा लागतो. हे वेगळं सांगण्याची काही गरज नाही. जणू जीवनच हा 1-2 घडीचा डाव आहे. या डावात मध्यमवर्गीय माणूस खरोखर घाईला आला आहे. त्यात मुलामुलींची काळजी, संसार, ही महागाई, यात स्वतःचं जीवन जगणं हे सारं अवघड होऊन बसलं आहे. मग मुलामुलींचं जीवन कसं? छे छे, कसलं हे मानव जीवन? हे मानव जीवन जगत असताना पैसा हे एकमेव कारण असावं लागतं. हा पैसा माणूस जोडतो, माणूस तोडतो. शिवाय पैसा माणूस जगवतो. पैशामुळं मान प्रतिष्ठा मिळते. पण काही वेळा हा पैसा मानवाचा मृत्यूसुद्धा घडवून आणतो. म्हणून मध्यमवर्गीय माणूस पैसा हा घाण आहे असं म्हणतो. पैशाच्या हव्यासापोटी रक्ताची नाती तुटतात. खून, चोऱ्या, स्वतःचा भलेपणा हे सारं एकमेव पैसा घडवून आणतो. याच पैशामुळे अनेक बहिणींनी आत्महत्या केल्या, तर काहींना जाळून मारलं. ही प्रकरणे आजवर घडत आलेली आहेत. तरी पण आजच्या युगातील आशा अजून कमी झाली नाही. या आशेमुळेच अनेकांचा नाश झाला असं म्हणणं वावगं ठरणार नाही. तर काही वेळा नात्यातील माणसांपेक्षा बाहेरील माणसं मदत करतात. हे जरी खरं असलं तरी मदत करणारा त्याच तोलामोलाचा असावा लागतो. सिनू हा माझा मित्र गेली 4 वर्षे झाली किर्लोस्करवाडी येथे गँगमॅन म्हणून काम करत होता. त्याचा स्वभाव अतिशय शांत, रंग काळा, गोल चेहरा, 5 फूट उंची. सिनू हा अजून तसाच डोळ्यांसमोर उभा राहतो. या युगात चांगल्या गुणांचे काही जण जन्म घेतात. त्यापैकी एक सिनू होय. त्याच्या गुणांचं वर्णन करणं मला थोडं अवघड जातं. सिनू हा माझ्या जीवाचा जिवलग मित्र. एखादी मला ठेच लागली तरी तो धावून यायचा. सिनू रेल्वेतील सर्व माणसावर प्रेम करायचा, चांगला बोलायचा, कधीकधी भरपूर हसायचा. मग अशी व्यक्ती कुणाला का आवडणार नाही? माणसाचं नशीब कसं असतं हे कुणाला सांगता येणार नाही. आयुष्यात मागील झालेल्या घडामोडी कुणीही सांगेल, पण माणसाच्या पुढच्या घडामोडी सांगू शकणार नाही. शिनूचे आई वडील जिवंत असताना त्याला चांगला आधार होता. बहीण मंगाम लहान असताना आई वडिलांपासून पोरकी झाली. मायेचा धागा एकदा का तुटला की मोती गळायला वेळ लागत नाही. त्यात आईची माया फार वेगळी असते. तिच्या मायेला अंत नसतो. आई किंवा वडिलांनी एखाद्या मुलाला उभ्या आयुष्यात साथ दिली तर ठीक, नाहीतर त्याचे जीवन वाळवंटातील रेतीप्रमाणे उघडे पडते. असेच जीवन सिनूचे उघडे पडले होते. जशी बायको सावित्री त्याच्या जीवनात आली तसा त्याच्या संसाराचा तमाशा होऊ लागला. स्वतःच्या संसारात तिने दिवे लावले. सिनू हा सिकंदराबाद येथील मनकातगिरी या गावचा रहिवाशी. त्याच्या घरची परिस्थिती एकदम गरिबीची. आई वडील मोलमजुरी करून त्यांनी स्वतःचा संसार उभा केला होता. पण हा संसार देवाला पाहवला नाही असंच म्हणावं लागेल. सिनू आई वडिलांच्या माघारी मलकातगिरीला लहान मोठी कामे करत होता. त्या कामाच्या पैशांच्या मोबदल्यात बहीण मंगम्मा व सिनू आपला उदरनिर्वाह भागवित होते. मलकातगिरी मध्यम पद्धतीचं गाव असल्यामुळं त्याला बारीक सारीक कामं मिळत होती. म्हणूनच त्यांच्या पोटाचा प्रश्न मिटला होता. पण आयुष्यात जगणं म्हणजे भलेपणा नाही.
आपण कुठेतरी नोकरी शोधली पाहिजे, मंगाम्माचे लग्न करून दिली पाहिजे. बहिणीच्या जीवनाची सिनूला फार काळजी लागली होती. त्याच्यावर बहिणीची फार मोठी जबाबदारी पडली होती. त्याचे आईवडील गेल्याचं दुःख अजून संपलं नव्हतं. तोपर्यंत बहिणीचं पोट कसं भरायचं ही काळजी सिनूला लागली होती. गावात मानानं जगायचं, आईवडिलांच्या माघारी जीवनात चांगलं करून दाखवायचं, ही अभिलाषा मनात धरून सिनू मलकातगिरीत दिवस काढत होता. पण ज्याची भावना चांगली आहे त्याला काही कमी पडत नाही. शिवाय त्याच्या शब्दात सुंदर वाणी आहे. तो प्रत्येक व्यक्तीला रामराम घालीत होता, दादा मामा म्हणत होता. त्याचं प्रेम पाहून गावातील मंडळी त्याच्यावर व त्याच्या स्वभावावर खुश होती. या जगात सगळीच माणसं राक्षस वृत्तीची असतात असं नाही. अजूनही काही माणसाजवळ माणुसकी ही आहेच. सिनू व मंगम्मा ही 2 मुलं आईवडिलांविना अनाथ आहेत. शिवाय त्यांचा स्वभाव चांगला आहे, म्हणून गावात त्यांना काही गावकरी आधार देत होते. या आधारामुळे त्यांचं काही दुःख कमी होत होतं. गावात दिवसभर मोलमजुरी करून त्यांचा चांगला टाईम जात होता, पण रात्र त्याला वैऱ्यासारखी जात होती. रात्री झोप लागत नव्हती. रॉकेलच्या मंद मंद प्रकाशात रात्र त्याला एकसारखी भेडसावत होती. घराच्या आड्यावरची पाल सारखीच किचकिच करून त्याच्या मनात अधिकच भेसूरता निर्माण करीत होती. पालीला साक्षीदार समजून सिनू दिव्याने रात्र उजाडीत होता. घरात आईवडील होते तेव्हा फार बरे होते. घरात एक आधार वाटत होता. आई मंगम्माच्या तोंडावर हात फिरवत होती आणि मायेनं विचारित होती, बाळानो जेवला का? पण आता बहीण भावंडांना कोण विचारतील? या उघड्या जगातून आईवडील निघून गेल्यापासून आम्ही पोरके झालो. आईविना या जगात मी एक भिकारी आहे. या जगात आता आम्हाला काय किंमत आहे? दिवसभर काम करून या गावातील माणसं रात्रभर सुखात झोपतात, पण माझी झोप देवानं उडवली आहे. झोप सुखी माणसाला. या जगात गरीब माणसाला झोप नाही. माझ्या डोळ्यांसमोर डोंगरा एवढा विचार पडला आहे. आमचं होतं कसं आणि झालं कसं? या विचारचक्रात सिनू पडला होता. त्याचे दुबळे मन म्हणत होते, या जगात कुणाचे आईबाप मरत नाहीत का? अरे पोरा, मनात एवढा खचू नकोस. कसला तू मर्द? मर्दानं मर्दासारखं जगायचं असतं, तेही या जगात मानानं. पोरा, माणसंही कधी मरत नसतात. माणसांचा जीव ही एक हवा आहे. हवा, हवेत हवा, मातीत माती मिसळली की झालं. हे एक या सृष्टीचं चक्र आहे, चक्र. आणि हे चक्र फिरत राहणारच. त्याला तू भिवू नकोस. हे वाईट दिवस काय कायमचेच घर करून राहणार आहेत का? यात बदल हा नक्कीच आहे. या जगात प्रत्येकजण सुख मागून दुःखाला पाठ फिरवित आहे. पण काय रे, दुःख कोण उचलणार? तुला काय वाटते पैसे हे सर्वस्व आहे? पण नाही पोरा, नाही. उठ, खुळ्यासारखा करू नकोस. तुझ्या लहान बहिणीचा तूच बाप आता व्हायला हवं. पोरा, सुख हे माणसाचा वैरी आहे आणि दुःख हे माणसाचं कैवारी आहे. दुःखाला मिठी मारायला शिक, म्हणजे सुख तुला आपोआप मिळेल. इतकेच नव्हे तर सुख तुझ्यापाशी चालत सुद्धा येईल. पण त्याला अजून वेळ आहे. दुःखाच्या डोंगराआडून सुखाचा सूर्य उगवतो. त्यात मानवी जीवन ही एक जादू आहे, जादू. पण या जादूची पुंगी परमेश्वराजवळ आहे. ही पुंगी केव्हा वाजेल हे काही सांगता येणार नाही. तुझे आई वडील या जगातून निघून गेले हे काय देवाला माहीत नाही का? माणसाची जडणघडण त्याच्याच हातात आहे. दुबळ्या मनाचा कोंडमारा मारूनच माणसानं पुढं पुढं सरकायचं असतं. यातच काही वेळा हित आहे. हे दुसरं मन सिनूला एक ज्ञान देत होतं. अखंड रात्रभर जागून मिळवलेलं ज्ञान, जीवनाचा सार्थक करणारं. पण त्याचं मन फार दुबळं झालं होतं. कठीण समस्येपुढे जाणं हे त्याचं वय नव्हतं. त्याच्या डोक्यावर एक जीवन मरणाचं दुःख आलं होतं. एकदा का बहिणीचं लग्न करून दिलं तर निदान ती तरी सुखात संसार करेल. मंगाम्मावर सिसूची फार माया होती. हीच अधिमाया शक्ती त्याला आईच्या रूपात दिसत होती. त्याला बहीण हा एकच आधार होता. मंगाम्माला चांगल्या ठिकाणी देऊन तिला मास्तर नवरा करायचा.
लग्न थाटात करून द्यायचं, कारण त्याच्या आईची इच्छा तशीच होती. शाळेत शिकवणारा गुरु हा एक ज्ञानाचा सागर आहे. पण परमेश्वराच्या मनात काय आहे कोणास ठाऊक. एके दिवशी बहीण भावंड घरात बसली होती. त्यांच्या गोष्टीला एक महापूर आला होता. बहीण मंगाप्पा म्हणाली, दादा, आई बाबा या जगातून जाऊन 2 वर्षांचा काळ लोटला. काय लवकर दिवस गेले नाही. होय होय मंगम्मा, पण तू मला आई आठवू दिली नाहीस. दादा, मी काय तुझी बहीण नाही, आई आहे. चांगला तुझा कान पकडाय. तुला आधार द्यायला नको. आई बाबांनी मायेच्या पंखाखाली वाढवलं, आपल्याला जगवलं, तुला व मला चालायला शिकवलं. आणि आई बाबा या जगातून निघून गेले, तुला व मला मायेविना पोरखं टाकून. होय, आता ही गीता वाचून काय उपयोग. तुला आता तरी चांगलं कळतं. तू लहान असताना आई बाबा गेले, त्यांचा चेहरा सुद्धा तुला आठवणार नाही. त्यावेळी तर तू अवघी 5 महिन्यांची होतीस. पण तू आईसारखी हुशार आहेस. मग तुझ्यासारखी हुशार बहीण माझ्यासारख्या भावाच्या नशिबात येत असेल तर माझ्यासारखा भाग्यवान भाऊ कोण असू शकतो बरं. दादा, हुशार आहेस बघ तू. एवढं कोणी ज्ञान दिलं तुला. शाळेतल्या मास्तरानं. आत्ता आलं माझ्या लक्षात ही शिकवण कुणाची आहे ती. अरे दादा, जिथं मी भांडी घासायला जाते ना, तिथं एक तगडा शाळा मास्तर आहे. पण तो माझ्यावर लय जीव करतोय. मंगम्मा, मी तुला मास्तर नवराच करून देणार आहे आणि आईचं स्वप्न पुरं करणार आहे. दादा, माझी मस्करी करू नको. आधी माझ्या दादाचं लग्न आणि नंतर माझं. खरंच एक गोरी गोरी वहिनी आण ना, आपलं घर कसं आनंदात न्हावून निघेल. छे छे, अगोदर माझ्या लाडक्या बहिणीचं लग्न. मंगम्मा, तुझं एकदा लग्न झालं की मी आईबाबांच्या वचनातून रिकामं झालो बघ. अगोदर मी एक नोकरी पकडीन आणि मगच छोकरी करीन. दादा, अगोदर वहिनी आली म्हणून बिघडतं कशात. बिघडत नाही कशात, पर या उघड्या जगातील माणसं काय म्हणतील, शिवाय आपला मामा काय म्हणेल, याचा विचार केला आहेस का तू. आपल्या तोंडाला हात लावता येईल, पण जगाच्या तोंडाला हात लावता येईल का. घरात बहीण ठेवून माझं लग्न अगोदर हे कसं शक्य आहे. जग जग काय घेऊन बसलास दादा. तू जगाला विचारून साऱ्या गोष्टी करणार आहेस का. रीती व चाली माणसाने तयार केल्या का देवाने. दादा, या जगात देव आहे असं म्हणतात, पण त्याचा पत्ता कुणाला माहीत नाही. तुला देवाचा पत्ता माहीत असेल तर दे देवाला विचारून. अगं, या जगात खरंच देव आहे. पत्ता ठाऊक नसला म्हणून काय झालं. आईबाबांच्या नंतर तुला व मला कुणी सांभाळलं. देव जगाचा कैवारी व भक्तांचा गारुडी आहे. आई बाबावर तुझा विश्वास आहे ना, तेवढाच विश्वास देवावर ठेव. यातूनच एखादा चांगला मार्ग मिळेल आपणास. आपण कुणाचं वाईट केलं आहे का, मग देव आपलं का वाईट करील. बरोबर आहे दादा तुझं. माझा काय देवावर विश्वास नाही असं वाटतं का तुला. अरे दादा, मी एक नवस केलाय आपल्या कुलदैवताला. काय, आपल्या अंबामातेला. होय. ते आणि कशाला ताईसाब. तुमचा भेद काय आज वेगळा दिसतो मला. माणसांपेक्षा बाई माणसांचं काम देव लवकर करतो म्हणे. मग काय नवस केलंय माझ्या ताईनं. अरे दादा, दुसरं आणि काय. माझ्या दादाला सरकारी नोकरी लागावी, त्याचं चांगलं होऊन लग्न व्हावं, त्यानं एक छानपैकी घर बांधावं आणि मला एक माहेरची साडी आहेर म्हणून मिळावी. दुसरं आणि काय मागू देवाजवळ. देवाकडं चांगली मागणी आहे तुझी. तुझ्या आशीर्वादानं आणि देवाच्या कृपेनं माझ्यासारख्या भावाचा चांगला उद्धार होणार यात तीळ मात्र शंका नाही. चल, जेवण वाढून घे. सकाळी मामाने रेल्वे स्टेशनला यायला सांगितलं आहे. तिथं रेल्वे भरती आहे. जर मी रेल्वे भरती झालो तर तुझ्या वाचेला यश येईल.
त्या रात्री सिनू आणि मंगम्मा जेवण करून झोपी गेले. रात्रीचं वातावरण त्या दिवशी एकदम मुकं होतं. जगाच्या बाजारात सिनू व मंगम्मा ही दोन बहीण भावंडं अनाथ होती. त्यांचा मामाही मलकातगिरीपासून फार लांब होता. या जगात आई वडील जर नसेल तर मुलांचं पाठीमागं काय हाल होतात याचं हे उदाहरण आहे. दिवसभर हमाली करून पोट भरणं त्याला कठीण होऊन जातं. या जगात गरिबांजवळ पैसा असेल तर त्याच माणसाला किंमत आहे. गोरगरिबांना कोण किंमत देणार? सिनूला दुसरा भाऊ असता तर त्याला पुढे जीवनात काहीतरी प्रगती करता आली असती. पण पाठीला पाठ देऊन आलेली बहीण म्हणजे त्याच्या जीवाला एक काळजी होती. तर एकीकडे तो आईवडिलांविना पोरका आहे. त्यात ही परिस्थिती अशी. लांब कुठेतरी नोकरी पकडायची म्हटलं तर बहिणीला कुणीकडं सोडायचं? हे उघडं जग काय म्हणेल? त्यात ही पोरीची जात. या जगातील माणसं दोन्ही बाजूनी बोलणारे आहेत. हातातील बांगडी एकदा का पिचकली तर ती सरळ करता येत नाही. या विचारात सिनू पडला होता. सकाळ झाली. सूर्यानं आपली किरणं पृथ्वीवर फेकली. पक्षी भक्ष्य शोधायला बाहेर पडली. मंगम्मा अजून उठली नव्हती. तिला एखादं स्वप्न पडलं असावं. ती रात्रभर कुणाशी तरी बोलत होती. हे सिनूला अर्ध्या झोपेतच माहीत होतं. पण लहान मुलांची स्वप्न खरी नसतात असं म्हणतात. सिनू पहाटे उठला. त्यानं अंग झटकलं. देवाच्या फोटोकडे पाहत त्यानं एकदाच नमस्कार केला आणि घरच्या कामाला लागला. बाहेरच्या चुलीवर त्यानं मोठ्या भगुल्यात अंघोळीसाठी पाणी ठेवलं. दात घासत तो चुलीपुढं लाकडं सारत बसला. जाळानं पेट घेतल्यामुळं भगुण्यातील पाणी लवकर तापू लागलं. वाहिलावर चहा उकळू लागला. सिनूनं तोंड धुतलं व मंगम्माला हाक मारू लागला. ए मंगम्मा, मंगम्मा, अगं उठ की, सकाळ झाली. अंघोळीसाठी पाणी गरम झालंय. शिवाय चहा बी तयार आहे. हां असं म्हणत मंगम्मा अंथरुणावरून उठली आणि अंथरुण काढीत म्हणाली, दादा, किती उशिरा उठवलंस? मला जरा लवकर उठवलं असतंस तर काय बिघडलं असतं? अरे दादा, बाई माणसाने लवकर उठायचं असतं ही तुझी शिकवण आहे की. सकाळी सकाळी तुझी झाली का सुरुवात? मी तुला रात्री सांगून ठेवलं होतं मी सकाळी मामाकडे जाणार आहे म्हणून. अगं आज रेल्वे भरती आहे म्हणे. पाहूया माझ्या नशिबात नोकरी आहे का. पण तू मात्र झोपेत सारखीच बडबडत होतीस. स्वप्नात काय परी आली होती होय तुझ्या? दादा, स्वप्नात परी नाही, आई आली होती. आणि काय म्हणाली तुला? नाही, हे बाकी छान आहे हां. आई लेकीच्या स्वप्नात काय जाते. पण एवढ्या दिवसात एकदा तरी आई माझ्या स्वप्नात आली नाही. पण काय म्हणाली? सिनू चहा शोधत म्हणाला. दुसरं काय म्हणणार, आपली सारी काळजी तिलाच की. माझ्या मुलांचं कसं नि काय होणार. पण तिनं माझ्या आज तोंडात पेढा घातला आहे. दादा, तुला नोकरी लागणार. तुझ्यात काय कमी आहे सांग की. तुला हातपाय नाहीत की तुला दिसत नाही? अगं वेडाबाई, नोकरी मिळणं हा एक नशिबाचा भाग असतो. मामाने तर प्रयत्न केलाय, पण त्यातून माझं नशीब. नोकऱ्या कुणाला मिळतात ठाऊक आहे? ज्यांच्याकडे पैसा आहे. मग कोण विचारणार मला? विचारणारे होते ते देवाने माझ्यापासून हिरावून नेले आणि या जगाच्या बाजारात पोरकं केलं. अरे दादा, तू खरंच गाढव आहेस. माझ्यासारखी बहीण भेटाय फार नशीब लागतं. खरं सांग, मी तुला आई आठवू दिली का? सर्वांचा उद्धार करणारा भगवान विष्णू, त्यालाच आपल्या जीवनाची काळजी. या जगाचा पालन करता आहे तो. त्यानं प्रत्येकाला विचार करूनच जन्माला घातला आहे. आज किंवा उद्या आपल्या जीवनात चांगले दिवस येतील, म्हणून माणसाने चांगलं राहावं. धारण आणि मरण कधी चुकलंय का कुणाला? पण मानवाने नियतीनं मरावं असं मला वाटतं. आपल्या आईवडिलांचे आयुष्यच तेवढे होते म्हणून ते देवाघरी गेले. यात कुणाचा संबंध येतो का? देव आपल्यावर काहीही घेत नाही. रोग आणि म्हातारपण ही नुसती कारणं आहेत. चल, तू एक वेडाच आहेस. आलेल्या दिवसाला तोंड द्यायला शिकलं पाहिजे आणि भलेपणा सुद्धा यातच आहे.
मंगम्मा, मनाच्या भीतीपोटी हे सारं म्हणायचं असतं. आयुष्य ही एक चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमिका आहे. आपल्या मामाचंच बघ ना, किती चैनी करतो, पण बहिणीच्या मुलांकडे बघायला नको म्हणतोय. त्याच्या मनाला वाटत असेल, भाचा भाची आता भिकारी झाले आहेत, त्यांच्याजवळ गेलो की हात पसरणार. पण मला त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही. मला फक्त त्यांचा आधार हवा. घेऊन किंवा देऊन कुणाला काही पुरला आहे का? उलट मी म्हणतो, आपण थोडे बरे आहोत. या जगात सारे दुःखच भरले आहे. कुणाला सुख आहे आणि सुखाची कल्पनासुद्धा या मनात आणू नये. आणि दुःखातूनच आपल्याला वाट काढावी लागणार आहे. मानवी जीवनात चटके बसल्याशिवाय माणुसकी मिळत नाही. आंधळ्याला काठीचा आधार, तसा तुझा मला एक आधार आहे. याच आधारावर मला पुढं सरकायचं आहे. बहीण भावाच्या कथेला एकसारखी लिंक लागत होती. मानवी जीवन हा एक 3 तासांचा खेळ आहे. पण या खेळात नको काय होईल हे सांगता येणार नाही. दिवसांमागून दिवस पुढं पुढं सरकत होते. गावात किरकोळ काम करून सिनू वैतागला होता. तो मनाने हवालदिल झाला होता. त्याच्या डोळ्यांपुढे अखंड जीवनाचा एक चित्रपट उभा राहिला होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.